नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून सोप्या झटपट होणाऱ्या मस्त अशा 2 रेसिपीज बनवतोय. सुरुवात करूया. बनवूया पहिली रेसिपी. इथे मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलंय. तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करा आणि तिने 1.5 वाटी इथे तांदळाचं पीठ मोजून घ्या. यामध्ये आता अर्धा कप रवा घालायचा आहे. इथे जो आपण उपम्यासाठी जाड रवा वापरतो तोच घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा नाही आहे. या रव्यामुळे रेसिपीला टेक्स्चर छान येतं. यानंतर 1 कप दही घेतलं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे रेसिपीची चव छान येते. हे मिक्स करून घेऊया. हे मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे. एकत्र जास्त पाणी घालू नका. थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला नेहमीच्या इडलीच्या पिठाप्रमाणे करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे असं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातला आहे तो छान फुलेल. झाकून ठेवूया. तर इथे आता साधारण 15 मिनटं झालेत. पाहूया आपण. तर हे पीठ आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे आणि आपण आज तांदळाच्या पिठाची झटपट अशी इडली बनवतो आहे. तर त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. नेहमीच्या इडलीच्या पिठाप्रमाणेच आहे हे. तितकंच घट्ट ठेवायचं आहे हे. आणि तांदळाच्या पिठामुळे ही इडली अगदी मस्त पांढरी शुभ्र होते. हे पीठ आता तयार आहे इडली बनवण्यासाठी. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. आता आपण इडल्या बनवणार आहोत. तर त्यासाठी इडलीचं जे भांडं आहे ते ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने. तर इथे दोन्ही भांडी मी तेलाने ग्रीस करून घेतली. याबरोबरच मी कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे. आता हे जे आपलं पीठ आहे त्यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. याऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. इनो मिक्स करून घेऊया. इनो व्यवस्थित असं मिक्स केलं की लगेचच आपल्याला हे इडलीच्या भांड्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर ही प्रोसेस थोडीशी आपल्याला फास्ट करायची आहे. इडलीच्या भांड्यामध्ये पीठ भरून घेतलं आहे. आता लगेचच आपण हे वाफवण्यासाठी ठेवून देऊया. तर इथे आधीच मी पाणी गरम करत ठेवलं होतं. लगेच आपल्याला गरम पाण्यामध्ये इडली वाफवण्यासाठी ठेवायची आहे म्हणून आधीच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनटं ही इडली आपण वाफवून घेऊया. तर इथे आता साधारण 10 मिनटं झालेत. आपण पाहूया. तर पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी इडली तयार झाली आहे आणि ही इडली अगदी मऊ लुसलुशीत होते. गॅस बंद केला आहे आणि आता ही इडली पूर्ण थंड करून घेतली आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली काढून घ्यायची आहे. इडलीचं जर पीठ तयार नसेल घरी आणि तुम्हाला इडली खायची असेल किंवा झटपट इडली तयार करायची आहे तर तुम्ही अशी तांदळाच्या पिठापासून अगदी कमी वेळामध्ये इडली तयार करू शकता. पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली तयार झाली आहे. सगळ्या इडल्या आपण काढून घेऊया. इथे मी चटणीबरोबर ही इडली सर्व केले. तर ही आपली इन्स्टंट अशी इडली तयार आहे. इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. पहा अगदी नरम आहे. आतपासून अगदी जाळीदार होते ही इडली. तर ही होती आपली तांदळाच्या पिठापासून तयार होणारी झटपट अशी नाश्त्याची पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे आता मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही कुठली घरातली वाटी सेट करा आणि तिने 1 वाटी इथे पीठ मोजून घ्या. आता यामध्ये
पुढचं साहित्य घालूया. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. याबरोबरच अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. 1 कप तांदळाचं पीठ घेतलं होतं तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे रेसिपीला चव छान येते. आता हे मिक्स करून घेऊया. हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 1 कप पाणी घेतलं आहे. तर इथे सगळं 1 कप पाणी मी घातलं. मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. तर इथे थोडं थोडं पाणी घालत हे मी पीठ असं तयार करून घेतलं आहे. दुसऱ्या कपातलं मी इथे पाऊण कप पाणी घातलं. तर आत्तापर्यंत मला इथे 1.25 कप पाणी लागलं आहे. आणि हे पीठ पहा असं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला हवं आहे. पाहू शकता. आता हे एका पॅनमध्ये मी घातलं आहे. गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये हे पीठ घालायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि हे पीठ आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जशी आपण उकड बनवतो त्याप्रमाणे हे पीठ शिजवायचं आहे. तर पहा हे आता घट्ट व्हायला लागलं आहे आणि याचा असा गोळा झाला आहे. अजिबात त्याला जास्त वेळ लागत नाही. लगेच हे असं घट्ट व्हायला लागतं. पहा हा गोळा असा पॅन सोडायला लागला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे मळता येईल. हे आता थोडंसं मी कोमट करून घेतलं आहे. हाताला मी थोडंसं तेल लावलं आहे हे पीठ चिटकू नये म्हणून. आणि हे असं मळून घेतलं. आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे आपण आता मेदूवडे बनवतो आहे. तर तांदळाच्या पिठाचे हे मस्त असे मेदूवडे तयार होतात. याला असा तुम्ही सहज मेदूवड्याचा शेप देऊ शकता. नेहमीचे जे मेदूवडे असतात त्याला शेप द्यायला थोडंसं कठीण जातं पण हे अगदी सहज तुम्ही बनवू शकता. तर इथे मी वडे तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करून घेऊ. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. पहा छोटासा गोळा घातला हा लगेच वरती आला म्हणजे तेल व्यवस्थित असं गरम आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी झटपट हे वडे तयार होतात. किती मस्त रंग आला मेदूवड्यांना. नेहमीचे मेदूवडे हे डाळीचे असतात त्यामुळे थोडेसे हेवी असतात. हे तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता. तर हे वडे तयार आहेत. आता आपण काढून घेऊ. दिसायला जितके मस्त दिसतात तितके चवीलासुद्धा हे खूप छान होतात. तर इथे मी चटणीबरोबर टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत. ही होती आपली दुसरी नाश्त्याची झटपट होणारी चवदार अशी रेसिपी. आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.